आपण पाहू शकता आदर्श विद्यालयामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी विषयाचे भाषा प्रदर्शन भरलेले आहे। सर्व विद्यार्थ्यांनी खूप सुंदर मॉडेल बनवून आणलेले आहेत। आपण त्यांना विचारूया की या मॉडेलचे फायदे व ते कसे बनवले। या मॉडेलचे नाव काय आहे? या मॉडेलचे नाव पार्ट ऑफ स्पीच आहे। याचे फायदे काय? यावरून आपल्याला जे 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत त्यांचे डेफिनेशन्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स कळते, ज्याच्यावरून आपण त्याचा वापर करू शकतो। एक्झाम्पल सांग। आता नाऊनचा एक्झाम्पल म्हणजे राम, लायन वगैरे। परत प्रोनाऊन म्हणजे ही, शी, हर असं। हा, तर तुझं नाव काय आहे? सिद्धी मस्के। तू जे मॉडेल बनवलेले आहे त्याचे नाव काय आहे? आम्ही बनवलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच। ह्याच्यामध्ये 8 भागाचे प्रकार आहेत। ह्याच्या आतमध्ये याचे सब टाइप्स आणि डेफिनेशन दिले आहेत। तू दाखवशील? हो, दाखव। त्याचे सब टाइप, नाउनचे सब टाइप आहेत कॉमन, प्रॉपर, कलेक्टिव्ह, अट्रॅक्ट, इतके हे सगळे आहेत। 8 प्रकारचे हे एक्झाम्पल्स आणि हे डेफिनेशन वगैरे। तू काय बनवलेलं आहे? मी टेन्स बनवले आहे। नाव काय आहे त्याचं? पास्ट, प्रेझेंट, फ्युचर। तेव्हा दाखवशील? पास्ट सिंपल, पास्ट कॉन्टिन्युअस, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस। मगाशी आपण इंग्रजी विषयाचे मॉडेल पाहिले, आता आपण मराठी विषयाचे मॉडेल पाहू। काय बनवलेलं आहे? हे विरुद्धार्थी शब्दांचा फुलपाखरू आहे। ह्याच्यात आपण बघू शकतो इकडं मोठे, ह्याचा विरुद्धार्थी शब्द इकडं लहान, इकडं उंच, इकडं बुटका। अशा प्रमाणे हे इकडे जे वर्ड आहेत त्या वर्डचे अपोजिट वर्ड इकडे दिले। तू काय बनवलेलं आहे? मी ॲडजेक्टिव्हचे गेम केलेला आहे। तर मग ॲडजेक्टिव्हमध्ये हे बॉट, साईज आहे, इथं कलर्स आहेत, ह्या सीट आहेत। तुम्ही बस सीट काढायची, त्या सीटवरती जे काय नाव आहेत, आता इथं सर्क्यूट आहे तर मग हा शेप आहे, मग तुम्ही शेपमध्ये टाकू शकता। हे नोईज आहे तर मग तुम्ही हे जे काय करता, म्हणजे सपोज आपण फील करत असू तर आपण ह्याला फीलमध्ये टाकू शकतो, किंवा मग शेप असेल तर शेपमध्ये टाकू शकतो। आता ग्रीन पण तसंच आहे, तर ग्रीन कलर आहे, तुम्ही आता ग्रीन कलरमध्ये टाकू शकता। असं मग हा गेम आहे, हा तुम्ही सॉल्व करायचा। तर आपण हिंदी विषयाचं पाहू। आपण अजून एक मॉडेल पाहू। तर तुझं नाव काय आहे? माझे नाव युवराज विक्रम कांबळे। मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकत आहे। मी समानार्थी शब्दाचा चार्ट बनवलेला आहे। जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो की आईचे समानार्थी शब्द काय काय आहेत? माऊली, माय, माता, जन्मदाता, जननी। हे सगळं मी